नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। कसे आहात सर्वजण? मस्त ना? मस्तच असायला हवे। तर आज आपण पाहणार आहोत की काही टिप्स। तर हे पहा, आपण आता कुठे लग्नाला कुठे जातो कार्यक्रमाला, तेव्हा आपल्या बांगड्यांचा सेट आपण कसा ठेवायचा आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे। हे टाचपिन आहे, त्याच्यामध्ये आपण ह्या सगळ्या बांगड्या लावून घ्यायच्या जेणेकरून बांगड्या इकडे तिकडे जाणार नाही आणि व्यवस्थित राहतील। टिप्स नंबर 2 पहा, आपला कंगवा आहे तो खूपच तेलकट झालेला आहे। तर आपल्याला तेलकट म्हणलं की त्याने केस विंचरायला आवडतच नाही, कारण तेल केसांना लागतं। तर मग हे आहे पॉन्ड्स पावडर, तर ते त्याच्यावर टाकायचं आणि कंगवा असा छान असा पुसून घ्यायचा आहे जेणेकरून त्याचं तेल सगळं निघून जाईल आणि मग आपण केस विंचरायला आपल्याला सोपं जाईल। त्यानंतर आता आपण कुठे बाहेर गेलो तर आपल्या बाथरूममध्ये खूप वास येतो। तर त्यानंतर आपण काय करायचे की माचीसच्या काड्या 4-5 अशा बाथरूममध्ये फिरून घ्यायच्या जेणेकरून बाथरूमचा वास पूर्ण चालला जातो। तर आपण गावाला कुठे गेलो तर बाथरूम आपलं बंदच राहतं, त्यामुळे वास येतो। मग असे 4-5 काड्या मी अशा ओढून घेतलेल्या आहे आणि त्यानंतर आपण काय करायचे आहे, बाथरूम लावून घ्यायचे आहे जेणेकरून पूर्ण वास तो चालला जाईल। आता बरेच जणांना जर तुम्हाला अशा टिप्स ह्या माझ्या आवडत असतील, याच्यापैकी तुम्हाला कुठली टिप आवडली आहे हे पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि याच्यानंतर तुम्हाला कुठला व्हिडिओ पाहिजे आहे, कशावर पाहिजे आहे हे पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि त्यानंतरची नेक्स्ट टिप आहे बघा, आता हे आहे लसूण। तर आता बऱ्याच जणांना लसूण सोलताना आपल्या नखामध्ये ते जिव्हाळी लागते, म्हणजे ते जाते। तर मी इथे पहा बिसलेरीचं घेतलेलं आहे झाकण। तर ते आपण झाकणाने पहा असं ते वरचं साल्ट आहे ना, त्याच्यामध्ये ते बाटलीचं झाकण असं घालायचं आहे आणि त्याने पाहू शकता तुम्ही किती फटकन निघत आहे ते, जेणेकरून आपल्या हाताला पण जिव्हाळी लागणार नाही आणि नखामध्ये पण ते कचरा घुसणार नाही। पाहू शकता तुम्ही मी त्याच्या साह्याने बॉटलच्या झाकणाच्या साह्याने कसे साल्ट काढत आहे। ते तुम्ही पण असे नक्की करून पहा। खूप सोपे आणि साध्या टिप्स आहेत आणि काहीही वेळ लागत नाही। बऱ्याच जणांना घाई पण असते, मग त्यामुळे लसूण सोलणे खूप अवघड जाते। त्यामुळे असा तुम्ही लसूण सोला, फटाफट लसूण सोलल्या जातो। तर मी पण असाच कधी कधी सोलते, जेव्हा मला घाई असते तेव्हा मी अशा प्रकारे लसूण सोलत असते। तर टिप नंबर नेक्स्ट बघा, हे आहे कांदा। तर आता बरेच जण काय करतात, कांदा शिलता आणि अर्धा कांदा वापरतात आणि अर्धा कांदा फेकून फ्रीजमध्ये तसाच ठेवतात। त्यामुळे फ्रीजचा पण वास येतो आणि कांदा पण खराब होतो। तर त्यासाठी काय करायचे आहे, आपण थोडेसे त्याला अर्धा कांद्याला आपण तेल लावून घ्यायचे आहे आणि ते आपण एका वाटीमध्ये ठेवून द्यायचे आहे आणि ते फ्रीजमध्ये ठेवायचे जेणेकरून फ्रीजचा पण वास येणार नाही आणि कांदा पण ठीक राहील, त्याचा पण वास येणार नाही। हे आहे विम बार। आता ह्याचे हे बघा, माझं बोर्ड किती घाण झालेलं आहे। तर मी काय केलं आहे, कपड्यावर थोडं विम लावलं, लिक्विड लावलं आणि ते त्या लिक्विडने छान असं कपड्याने पुसून घेतलं आहे। चला तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला आणि याच्यातली तुम्हाला कोणती टिप्स आवडली हे मला नक्की सांगा। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा। नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू। धन्यवाद मैत्रिणींनो।